दया माझं ऐकून तरी घे तू. हे बघ मी सांगते ना, धैर्य हिराशी नक्की लग्न करे. हो मी बोलते ना त्याच्याशी, पण ना तू असं उगाच काहीतरी राग डोक्यात घालून घेऊ नकोस रे. हा ऐक माझं, मी हात जोडते तुझ्या पुढे. वाटल्यास मी पाया पडते, फक्त थोडा वेळ दे, मी पाया पडते तुझ्या. हे बघ धैर्य ना हिराशी नक्की लग्न करे, मी सांगते ना. हा मी बोलते त्याच्याशी. हा मी बोलते. हे बघ मी तुला वचन देते की तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. हा मला फक्त थोडा वेळ दे रे. उद्याची सकाळ उजाडली की तुझा वेळ संपला. मला शब्द दे, उद्या सकाळपर्यंत तुझ्या पोराशी जे काय बोलायचं असेल, जे काय बोलायचं असेल ते बोलशील आणि त्याला तयार करशील. हो हे बघ दया, मला सगळं मान्य तू म्हणशील ते सगळं मान्य. हा सगळं काही ना अगदी तुझ्या मनासारखं होईल बघ. हा व्हायलाच पाहिजे. पण नाही झालं, तुझ्या पोरानं तुझं ऐकलं नाही तर. नाही असं नाही होणार, मी सांगते ना. हे बघ तो माझं ऐकेल. आजच त्याने मला वचन दिले तसं. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंतची मुदत आहे तुझ्याकडे. सकाळी जर तुझ्या धैर्याचा होकार आला नाही तर तुझ्या बर्बादीला तू होकार देशील, हे लक्षात ठेव. लक्षात ठेव, लक्षात. काय होतं हे सगळं? आणि सगळ्यांना झुकवणाऱ्या दामिनी मुजुमदार स्वतःच काय या मामासमोर झुकलेल्या? काय विषय असेल? नाही, त्या फाईलची कॉपी आहे माझ्याकडे, ती चेक करतोय. धैर्य ऐका तर, मी की जरा महत्वाची फाईल चेक करतोय, महत्वाचा कॉल चाललाय. हा नाही बाकी क्लिअर आहे सगळं. धैर्य ऐका ना, मी इथं सांगितलं ना महत्वाचा कॉल चाललाय. नाही तुम्हाला नाही. चालतंय, गुड नाईट. बोला. केवढी अवघडून झोपली, निदान नीट तरी झोपायचं.
जिंदगीचा जाळ खुळा गप्प कर कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकार दे साथ पुन्हा वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग जुळाली या गाठ ग सावी माझ्या मिठीत धैर्य जास्त वेळ माझ्यापासून लांब नाही राहणार तुम्ही. आई किती प्यालो तर काल शुद्धीत होतो बरं का मी. काल दिलेला शब्द लक्षात आहे ना? हं? तर गुरुजी सगळ्यात जवळचा कुठला मुहूर्त आहे? सगळ्यात जवळचा चांगला मुहूर्त म्हटला तर 4 महिन्यानंतरचा आहे. 4 महिन्यानंतर? अहो 4 महिन्यानंतर एवढा लेट मुहूर्त काढायला तुम्हाला बोलवलंय का? जवळचा काढा ना, म्हणजे पुढच्या आठवड्यातला. बर बघतो. पुढचाच रविवार आहे मग. करेक्ट, एक नंबर. लॉक करून टाका. काय आता इथंच बसून राहणार आहे का? भरपूर तयारी करायची आहे. उठा उठा उठा, लागा कामाला. सगळीच कामाला लागायचा. चला चला. नमस्कार. नमस्कार. मामा, आई, काय चाललंय हे?
आणि कुठला शब्द आणि कसला मुहूर्त काढताय? वा 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 वा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. जावई बापू तुमचीच कमी होती. एक मिनिट एक मिनिट. मांडव दारात पराठी तोऱ्यात निघाले बेगीन मांडव दारात पराठी तोऱ्यात निघाले बेगीन हळदीच्या अंगाने घराला झाली या सुखाची लागेन पानाचे आवतान धाडून काय चाललंय मामाई? बरं आहेस ना? सकाळी सकाळी काय तमाशा लावलाय हा? रात्रीची उतरली नाही वाटतं अजून. कालची कालच उतरली, पण आजची जी बातमी आहे ना तिची नशाच काही और आहे. आजची बातमी म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखीच आहे, म्हणून तर नाचत होतो. माझ्यासाठी पोरीचा बाप म्हणून आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज. महत्वाचा. काय बोलतोय मामा? ही बातमी तुला मी सांगणारच होते. दया आणि मी ठरवले की इराचा आणि तुझा साखरपुडा येत्या रविवारी करायचा आहे. अभिनंदन अभिनंदन. आता तुम्ही खरे खुरे माझे जावाई बापू होणार आणि मी तुमचा सासरे बुवा. घ्या घ्या घ्या. आई काय हे कसं शक्य आहे? माझं तर लग्न. तू मला वचन दिलं होतंस, मी सांगेन त्या शब्दाबाहेर तू जाणार नाहीस म्हणून. आणि माझा डिसिजन झालाय, तो मी बदलणार नाही. ऐ, ऐकलं असशील, धैर्याचं इरासोबत साखरपुडा होतोय. आमच्या धैर्याने तुझ्यावर खूप उपकार केलेत. आत्ताही ज्या केसमध्ये तू अडकली होतीस तो होता म्हणून तू वाचलीस. त्याने केलेल्या इतक्या उपकारांमधनं बाहेर पडण्याची संधी देते मी तुला. हे डिवोर्स पेपर्स, यावर सह्या कर. म्हणजे तूही मोकळी होशील
आणि धैर्यही मोकळा होईल. त्याच्याकडे बघून उपयोग नाही. सह्या तुला कराव्याच लागतील. धैर्य, तुम्ही नजर मिळवू शकत नाही आहात ना, हेच तर बघायचं होतं मला. म्हणजे हे लग्न तुम्हाला पण मान्य नाहीये. पास कळलं मला. काय झालं? सया मी करीन, पण आता नाही. ज्या क्षणी धैर्य स्वतःहून इराच्या बोटात अंगठी घालतील, त्या क्षणी मी स्वतःच्या हाताने या पेपरवर सह्या कर. खरं तोवर दामिनी मॅडम, अहो तुमच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा क्षण आहे हा. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे नाही? चला. नवीन नातं जोडण्यासाठी आधीचं नातं संपवावं लागेल. खरंच आहे तुमची तयारी? मग आता साखरपुडा करूनच दाखवा तुम्ही. धैर्य, मला माहितीये आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय आणि त्या सगळ्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आता मी एक गोष्ट करायचे ठरवलंय. धैर्य, अहो तुमचा साखरपुडा आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीचा. मग भारीच झालं पाहिजे ना. आणि म्हणून मी असं ठरवलंय की तुमच्या आणि इराच्या साखरपुड्याची तयारी मी करणार. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता पटकन इराच्या बोटात अंगठी घाला, म्हणजे काय करते मग मी सही. धैर्य, धैर्य
तुम्ही का तिचं इतकं सगळं ऐकून घेता? तिचा आता तुमच्या आयुष्यात काही एक संबंध राहणार नाहीये ना, हे सगळं तिला कळतंय, तरी सुद्धा का गेली ती तुमच्या खोलीकडे? धैर्य, तुम्ही तिच्याकडून आत्ताच्या आत्ता सह्या का नाही घेतल्या? धैर्य, मला ती तुमच्या आयुष्यात आता अजिबात नकोय हा. कारण आता मी तुमची बायको होणार आहे. धैर्य, तिला ना आपल्या घरातून आता हकलवून लावा. धैर्य, 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 मी काय सांगते माझं ऐका तरी. धैर्य, धैर्य. आई, एवढे दिवस याच दामिनीची वाट बघत होतो मी. काय तो तरारा, काय ती जरा, वा वा. आता फक्त जावई बापुनी इराच्या हातात अंगठी घालायची देर आहे. अरे चला चला चला, साखरपुड्याच्या तयारीला लागा, चला चला. ह्या सावेची ही कसली नाटक आहेत कोणाच ठाऊक. मला वाटलं होतं गप्प सही करून निघून जाईल, पण नाही, ही जरा जास्त स्मार्ट निघाली. मला तर वाटतं ह्याच्या डोक्यात ना काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, पण नेमकं काय?